गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहे तो सॉइल सर्वे आणि लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन. आता सॉइल सर्वे हा शब्द तुमच्या सर्वांच्या म्हणजे ओळखीचा आहे आणि सोपा पण आहे. तर मग आपण त्याची डेफिनेशन बघणार. सॉइल सर्वे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं आपण सर्वे करतो की बॉ कशी आहे काय. समजा एखादी बिल्डिंग जर तयार करायची असली आपण तर सर्वे करतो की बॉ कितपर्यंत खडक आहे किंवा नरम भाग आहे. नरम भाग असला तर मग तिथं बिल्डिंग उभी राहण्यास आपल्याला जास्त खोल घ्यावा लागेल पिलर, बरोबर आहे. तर अशी गोष्ट असते. मग त्याचा कोणताही प्रोजेक्ट जर करायचा असला सर्वे करणं पॉसिबल आहे. किंवा जवळपास धरण कुठे, मग तिथं धरण जर असलं तर मग त्याच्यात थोडं साईडनं सरकून आपण प्रोजेक्ट करतो, बरोबर आहे. बिल्डिंग मागतो, नाही तर असं वरच्या साईडनं धरण असायचं आणि आपण इथं घर बांधायचो. जेव्हा फुटलं की वाहून जाईल, बरोबर आहे ना. मग त्यासाठी आपल्याला ते करावं लागेल. नाही तर धरण इथं आहे आणि इथं बांधायचं, ही नरम जागा असती. 2-4 वर्षानं धरण साईज वाढली की डबल इकडून वाहून जाईल. असं नको व्हायला. तर मग म्हणजे फक्त याच गोष्टीसाठी सर्वे नाही होत. सर्वे पुन्हा यासाठी पण होतो की बाबा रोड जर न्यायचा असला तर मग तो जास्तीत जास्त बॅरल लँड पासून गेला पाहिजे. म्हणजे जास्त जंगलातून पण नाही गेला पाहिजे किंवा जिथं आपण शेतीची जमीन आहे तिथून पण रोड नाही गेला पाहिजे. रोड जाताना थोडाफार. पण आता कोण कन्सिडर करतो म्हणा सर असा असा नागपूर टू मुंबई असं जातोय रोड का नाही. बट इट्स ओके. आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त घेणं देणं काय की बा सॉइल सर्वे म्हणजे काय. तर सॉइल सर्वे म्हणजे काय, सिस्टमॅटिक एक्झामिनेशन, क्लासिफिकेशन and नाही क्लासिफिकेशन, डिस्क्रिप्शन and मॅपिंग ऑफ सॉइल. म्हणजे सॉइलचं सिस्टमिक प्रकारे क्लासिफिकेशन करणं, सिस्टमिक प्रकारे एक्झामिन करणं, त्यानंतर डिस्क्रिप्शन देणं, मॅपिंग करणं. तुम्ही पाहिलं ते रोडचे काम चालू असले ती असं दुर्बिणीतून असं पाहिजे काय पाहिजे काय माहित. पण ती स्केल असते. मला असं वाटतं ती स्केल आपण सॉइल सर्वे मध्ये शिकणार आहे. असं काहीतरी असतं. असं पाहत राहतं असं लेवल मध्ये आली की नाही, बरोबर आहे ना. तर मग तुम्हाला डेफिनेशन समजले. सिस्टमिक प्रकारे एक्झामिन करणं, क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन मध्ये किंवा कोणची रेड कलरची सॉइल आहे, कोणची लॅट्रिक कलरची सॉइल आहे, असं वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन करू शकतो. डिस्क्रिप्शन देऊ शकतो की बा स्लोपी सॉइल आहे का कल्टिवेटेड लँड आहे. ओके, मॅपिंग वगैरे. आता याचं क्लासिफिकेशन पडेल. हा मुद्दा दरवर्षी कसा दरवेळेस पोरं इग्नोर करत जात की बा तरी पण मी मागच्या वर्षी शिकवलं होतं. याच्यावर किती मार्काचा प्रश्न आला फक्त सॉइल सर्वेवर. म्हणजे 2 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह आणि 4 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह, 6 मार्काचा आलता. म्हणायला काय डेफिनेशन ती सोपी डेफिनेशन झाली. आता 4 प्रकारे क्लासिफिकेशन पडतं. पहिलं डिटेल सर्वे. डिटेल सर्वे मध्ये कशासाठी होतं की बा पायलट प्रोजेक्ट साठी, त्यानंतर ऍग्रिकल्चर रिसर्च सेंटर साठी. ओके, त्याच्यात जी स्केल वापरतात ती स्केल जी असती ती लार्ज स्केल असती. ओके, त्याची साईज असती 1:5000 to 1:10,000. ओके, ही ऑब्जेक्टिव्ह आला किंवा तुमचं जर डिस्क्रिप्टिव्ह जर लिहायला लागला किंवा कॉम्पिटिटिव्हच्या बेसिसवर तर स्केल कोणची आहे, लार्ज स्केल आहे. आणि ती दुसरं येतं रिकॉग्नाइज सर्वे. त्याची जी स्केल असते ती असते स्मॉल स्केल असती. त्यात 1:1 लाख, 1 दशक, 1000, 10,000, लाख, बरोबर. 1:2.5 लाख, बरोबर झालं. 2.5 लाख. ओके, स्मॉल स्केल असती 1:1 लाख, 1:2
2.5 लाख म्हणजे ओके. तर रिकॉग्निस सर्वे मध्ये हा सर्वे हा जो आहे थोडा डिटेल मध्ये होतो, हा पण डिटेल मध्ये येतो. आता जो तिसरा सर्वे आहे तो स्केल महत्वाचा आहे तुमच्यासाठी, स्केलवरच ऑब्जेक्टिव्ह येतो. याच्यात लिहायचं की बाबा डिटेल सर्वे होतो, त्यात फोटो वगैरे येतात अशा गोष्टी. त्यानंतर दुसरा जो येतो तो डिटेल रिकॉग्नाइज सर्वे. तर डिटेल रिकॉग्नाइज सर्वे मध्ये बोथ सर्वे टेक प्लेस. म्हणजे का आता रिकॉग्नाइज सर्वे पण होतो आणि डिटेल सर्वे पण होतो, दोन्ही सर्वे याच्यात होऊन जातात. ओके. स्केल तुम्हाला महत्वाचा आहे. आणि एक सेमी एक चौथा जो प्रकार पडतो तो येतो सेमी डिटेल सर्वे. सेमी डिटेल सर्वे. आता सेमी डिटेल सर्वे मध्ये जी स्केल असते तीच ध्यानात ठेवा तुम्ही, 1:1.5 लाख. ओके. बस फक्त काय होतं माहिती का, सर्वे मध्ये फक्त ज्या स्केल आहे ना ते इम्पॉर्टंट आहे. बाकी तुम्ही लिहू शकता का पायलट प्रोजेक्ट साठी, वॉटर शेड साठी वापरतात, एखादा रोड साठी, हायवे साठी वापरतात, या गोष्टी आहे फक्त. हे डिस्ट्रिक्ट लेवलचा जर सर्वे असला, समजा डिस्ट्रिक्ट लेवलचा जर सर्वे असला तर सेमी डिटेल सर्वे वापरतात. ओके. तिच्यात समजायला काही कठीण होतं का? नाही, फक्त तुम्हाला स्केल जे आहे त्याच ध्यानात ठेवणं इम्पॉर्टंट आहे, बाकी या गोष्टी सोप्याच आहे. त्यानंतर जो लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन, आता लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन इतकं सोपा विषय पण तुम्हाला समजायला पण सोपं जाईल. आता पेपरामध्ये क्वेश्चन पण आला ना तरी पण तुम्हाला एक ट्रिक सांगून देतो, त्या हिशोबानेच लिहा. जास्त मी पण इथं तुमचा वेळ वाया नाही घालत की बुवा एका याच्यात काय काय. लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन कशा बेसिसवर आहे की बुवा लँडची कॅपॅसिटी किती, कॅपॅसिटी काय की बुवा आता जमीन आहे, ह्या जमिनीची उपजाऊ क्षमता किती, प्रोडक्शन करण्याची क्षमता किती, बरोबर. याच्यातून आपण प्रोडक्शन किती घेऊ शकतो किंवा किती इझी प्रकारे घेऊ शकतो. एखादी जमीन कशी असते की बुवा इझी पेरलं त्याच्यातून लय खास पीक होतं, एखादी जमीन असते त्यात खत टाका, बी टाका, बियाणं टाका, काही टाका पण त्यातून एवढं पीक खास होत नाही, बरोबर आहे ना. आता तुम्ही पण बघितलं असेल, एक जमीन लय भारी म्हणतो, एक जमीन नाही एवढी चांगली खास जमीन नाही, बरोबर आहे ना. तर मग ती त्यालाच म्हणतात लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन. त्याची कॅपॅसिटी टू प्रोडक्शन किंवा प्रोडक्शन करण्याची कॅपॅसिटी काय, तर मग त्याच्या बेसिसवर 8 क्लास पडेल. तर मग जे क्लास आहे ना ते कसे लिहितात, 1:1 अशा प्रकारे. तसे 2:2, 3:3. ओके. असं 8 पर्यंत लिहितात. तर मग आता तुम्ही म्हणसान सर या क्लासमध्ये लिहायचं काय, तो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. खालचं दिसा लागलं ना तर अशी मधातून रेग मारायची. वरचे जे 4 आहे ना ते सुपर. हा म्हणजे तुम्हाला एक ट्रिक सांगतो की तुम्ही 1 पासून 8 पर्यंत जर या लागले ना इकडं असं जसं डाऊन 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 यासन तुम्ही, तो तशी जमीन अनप्रोडक्टिव्ह. ही 8व्या नंबरची अनप्रोडक्टिव्ह म्हणजे डायरेक्ट हिच्यावर जे वीड पण येत नाही, म्हणजे आपण म्हणतो डायरेक्ट तिच्यात काहीच येत नाही. समजा गवत पण उगत नाही, तण पण उगत नाही, अनप्रोडक्टिव्ह, बरोबर आहे. आणि जस जसं वरी जाल ना तस तसं प्रोडक्टिव्ह. ही सगळ्यात हाय प्रोडक्टिव्ह. सगळ्यात चांगली जमीन कोणची, 1 नंबरची. सगळ्यात 8व्या नंबर मध्ये म्हणजे की एखादी जमीन असते तिथं बघ तण उगत नाही, झाड नाही, काहीच नाही, फक्त जमीन आहे, तसा विषय. ओके. तुम्हाला ट्रिक समजली की वरच्या नंबरची प्रोडक्टिव्ह, त्याच्यानंतर थोडी थोडी थोडी. आता 4थ्या नंबर पर्यंत आपण क्रॉपचं प्रोडक्शन घेऊ शकतो. ओके. आणि इथून 4थ्या पासून खाली क्रॉपचं प्रोडक्शन नाही घेऊ शकत. मग इथं थोडं आपण इथपर्यंत आपण ग्रेझिंग करू शकतो. म्हणजे ढोरं वासरं चालू शकतो
इथपर्यंत 5व्या 6व्या 7व्या याच्यात थोडं ते करू शकतो. 5व्या याच्यात पण थोडी फॉरेस्ट सारखी जमीन असू शकते, बरोबर आहे. 4थ्या पर्यंत आपण क्रॉप घेऊ शकतो. पहिल्या याच्यात नो मॅनेजमेंटचं जर काम पण नाही, काहीच मॅनेजमेंटचं काम नाही, तरी तुमचं क्रॉप चांगलं आहे. दुसऱ्या याच्यात थोडं स्मॉल मॅनेजमेंट करावं लागेल. ओके, टिलेज प्रॅक्टिसेस करावं लागेल. ओके, तिसऱ्या याच्यात थोडं जास्त करावं लागेल, लार्ज करावं लागेल, लार्ज प्रॅक्टिस करावं लागेल, म्हणजे मॅनेजमेंट करावं लागेल. तेव्हा ते जे जास्त मॅनेजमेंट गेलं की आपलं क्रॉप घेऊन जाईल. 4थ्याच्यात थोडं जास्त मॅनेजमेंट करावं लागेल. आणि 5व्यापासून खाली क्रॉप घेऊ शकत नाही, म्हणजे क्रॉप प्रोड्यूस करू शकत नाही. याच्यात वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगलं आहे, एरिएशन चांगलं आहे, बरोबर आहे. फर्टाईल लँड आहे, याच्यात पण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, एरिएशन चांगलं आहे. पण कसं थोडी मॅनेजमेंट करावं लागेल. एखादी जमीन असते की बाबा पीक चांगलं येतं, पण तिच्यात थोडंफार मॅनेजमेंट करावं लागतं. असं याच्या प्रकारे 8 क्लास असतात. क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असं लिहायचं. तुम्ही मग ते एकच ट्रिक ध्यानात ठेवा, पेपरात लिहिताना की वरून खाली जाताना अनप्रोडक्टिव्ह आणि वरची प्रोडक्टिव्ह. ओके, हा बाण ध्यानात ठेवा. दुसरी गोष्ट 4थ्यापासून खाली, म्हणजे 4थ्या पर्यंत आपण क्रॉप घेऊ शकतो. 5व्या नंबरला आपण नो क्रॉप नाही घेऊ शकत. संपला विषय, बस. ओके, असं वाटतं तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. धन्यवाद.